पंच 2 मिनिटं, संकेत फक्त 2च मिनिटं. जसं मी उल्लेख केला की अत्यंत बिझी शेड्यूल आहे. दोन्ही आमच्या मान्यवरांचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. कृष्णदादा पाटील आणि रसिकाताई पाटील. खूप चांगली कामगिरी किंवा चांगलं काम त्यांच्या विभागात प्रभात त्यांनी केलं आणि म्हणून आपण बघतोय की जनतेचा विश्वास आणि त्या विश्वासामुळे आपण बघतोय की हे दोन्ही व्यक्तिमत्व आज या कल्याण महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये निवडून आले. धन्यवाद कृष्णदादा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच आपण इथे आलात आणि या स्पर्धेमध्ये आपण आपली उपस्थित दर्शवली त्याबद्दल आम्ही आभारी व्यक्त करत आहोत दोन्ही आमच्या मान्यवरांचे पाहुण्यांचे. आता आपण वळणार आहोत या स्पर्धेतल्या उपांत्य फेरीकडे. एका उपांत्य फेरीतनं थेट अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क केले ते श्री 11 या संघाने. श्री 11 कल्याण डोंबिवली डोंबिवली दिवा अशा संघाच्या माध्यमातून आपण खेळ बघितला आणि आता सुरू करूया आपण सामना. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आलाय. सलामीचा फलंदाज हरीशच्या सोबत साहिल आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. प्रेम आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा वरती, या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. प्रेम भोईर. अनायरा दिवा विरोधात जय रागाई अशी लढत आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये बॉलिंग मार्कवर मयुरेश म्हात्रे, ज्याने मात्र चेंडू आता सोपवले दुसऱ्या गोलंदाजाकडे. आय थिंक सो. शिवतेज मंगलमूर्ती चषक स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस. सेकंड सेमीफायनल आपण बघत आहोत, इथे सुरू होते थोड्याच वेळामध्ये. एका सेमीफायनलमधून एका उपांत्य फेरीमधून आपलं स्थान ज्या संघाने पक्क केलं, संकेतच्या कॅप्टन्सीमध्ये हा संघ खेळला आणि सगळ्यात महत्त्वाची बाजू आपण ही बघितली या स्पर्धेमध्ये की श्री 11च्या विरोधात पहिलाच संघ सगळ्यात त्यांचा टफ ऑपोनंट होता. सगळ्यात मोठा संघ त्यांच्यासमोर होता आणि पहिल्याच मॅचेसमध्ये जर मोठा अडसर दूर झाला तर बाकीचे आपण बघितले तर कच्चे दुबे असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांच्यासमोर त्यांनी चांगला खेळ करत असताना थेट आता अंतिम फेरी गाठली आहे श्री 11 या संघाने. पहिल्याच मॅचमध्ये आर या पारची लढाई होती आणि तेच बघायला मिळालं आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तो थेट अंतिम फेरीपर्यंत शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. संघ पोहोचला अंतिम फेरीमध्ये श्री 11 आणि मात्र आता दुसरी उपांत्य फेरी ते सुरू होते. दोन बलाढ्य संघांमध्ये. अनायरा दिवा जो ग्रुपमध्ये आपण जर बघितलं तर हा 6 जणांचा जो 6 संघांचा ग्रुप होता त्यामध्ये अद्वैत रॉकर्स, NCC ठाकूरवाडी, चाय बँक विजय स्टार, ज्युनियर किंग भोईर, खूप खूप धन्यवाद. हनुमान मध्ये आपलं सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आमच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक ते सुद्धा आमच्यापासून रजा घेत आहेत आणि त्यांचे सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत शिवतेज आणि मंगलमूर्ती या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. चला सामना सुरू करा. अंतिम सामन्यामध्ये जर 10 वाजून गेले तर व्हॉल्यूम कमी होऊन जाईल, आवाज कमी होऊन जाईल आणि खऱ्या अर्थाने त्या मॅचलाच कॉमेंट्रीची खरी मजा असते, प्रेक्षकांना ती ऐकायची असते, तिथेच मात्र व्हॉल्यूम कमी होऊन जाईल. त्यामुळे भरपूर वेळ घेतात फिल्डिंग टीम. आपण सामना सुरू करावा. आधी सामना सुरू करूया संकेत. सामना सुरू करा मग सामना आपण सुरू करूया. हो हो हो, एका षटकात लावतो संकेत. थँक्यू. सर आपण सामना सुरू करूया. पेनल्टी एका षटकात आपण ऍड करणार आहोत. गोलंदाज आहे मयुरेश म्हात्रे. षटक क्रमांक पहिला घेऊन राऊंड विकेट. समोर हरीश बॅकफुटला गेला, पंच केला, बॅक टू द बॉलर.
थोडासा डायव्हर्ट झाला होता चेंडू, पण पुन्हा कंट्रोल मिळवलाय चेंडूवर. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय मयुरेश म्हात्रेने. आतापर्यंत या सुद्धा संघाने मात्र जिगरबाज खेळ केलाय जय रागाई आणि थेट उपांत्य फेरी गाठली या संघाने. स्पर्धेमध्ये 3 सामने जिंकत असताना थेट उपांत्य फेरीमध्ये त्यांचा प्रवेश. राऊंड विकेट पुन्हा मयुरेश. ओ दिशाहीन चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. संकेत सिग्नल करतो आमच्या गुणसंख्या लेखकाला. आणि धावसंख्या धावफलकावर 1. स्ट्रायकिंग एंडला हरीश आहे जो लेफ्ट हँडर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल उभा आहे आणि गोलंदाजीने स्वतः मदत करतोय खातं उघडण्यासाठी. धावफलकावर वाईट स्वरूपात 1 धाव. बॅकफुटला गेला, चांगला फटका पंच केलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते कव्हर्स मध्ये. फटक्याचा अटेम्प्ट खूप चांगला होता. इव्हन गॅप मध्ये एक्झिक्यूट केला होता, पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईनवर. तिथून तो आला, चेंडू त्याने कव्हर केला आणि तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली फलंदाजाकडून. धावसंख्या धावफलकावर 2. पुन्हा राऊंड विकेट. आता राईट हँडर स्ट्रायकिंग एंडला साहिल. ओके, साहिलसाठी फिल्डिंग. एक थर्ड मॅन आहे, पॉईंट ठेवलाय, कव्हर आहे, मिड ऑफ ठेवण्यात आलाय थोडंसं डीप मध्ये. मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉलचा. चेंडू अजूनही मिळाला नाहीये. वेळ घेतोय खेळाडू आणि त्याचा फायदा उचलले. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. 2+1. 2 पे 1 फ्री. 2+1. 2 धावा, 3 धावा आपण ऍड करूया स्कोर कार्डवर. एकूण धावसंख्या धावफलकावर 5. 5 धावा धावफलकावर. गोलंदाज स्वतः मात्र मदत करतात. एक वाईट टाकलाय, एक नो टाकलाय. त्यानंतर बॅटमॅनला 3 धावा आपण बघतोय आणि फलंदाज इथे खातं उघडतोय 2 धावेने. स्ट्रायकिंग एंडला साहिल. शिवतेज मंगलमूर्ती चषक शेवटच्या टप्प्यात. लक्षात ठेवा स्टॉपवॉच सुरू आहे. त्यामुळे वेळ तुमच्यापासून निघून जाईल, पण पेनल्टी लागू शकते. त्यामुळे सामना लगेच सुरू करावा. ओ, चांगलं जजमेंट आहे. लेफ्ट केलाय चेंडू, जाऊ दिलाय लेग स्टिकच्या बाहेर. अजून एक एक्स्ट्रा बॉल, अजून एक एक्स्ट्रा धाव. आतापर्यंत 2 वाईड, 1 नो बॉल, 3 धावा तर अशाच फ्रीमध्ये दिलेल्या आहेत. धावसंख्या 6. बॉटम हँडचा वापर. थोडासा पुढे सरसावला, चेंडूला येऊ दिलं क्लोज टू द बॉडी. नंतर फटका ऑफर केला मिड ऑफच्या दिशेने आणि स्ट्राईक रोटेट केले ते फलंदाज हरीशकडे. धावसंख्या 7. ओ, क्लीन बोल्ड. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, अंदाज चुकला आणि थेट वेध घेतला यष्टीने तो यष्टीचा आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर. क्लीन बोल्ड साहिल आणि त्याच्यासोबत आलेला फलंदाज हरीश. बॅक टू डग आउट नाऊ टू क्लीन बोल्ड. आघाडीची जोडी मैदानावर फोडली आहे. गोलंदाज मयुरेश म्हात्रेने. फलंदाज बाद झाला मैदानावर, तो म्हणजेच लेफ्ट हँडर हरीश आणि त्याची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो म्हणजेच गौतम. मागच्या सामन्याचा सामनावीर. बेधुंद फटकेबाजी, चौकारांची आतिषबाजी आणि गोलंदाजीमध्ये विकेट काढत असताना सामनावीरचा पुरस्कार या खेळाडूने आपल्या नावावर केला. अनायरा दिवा. धावसंख्या 7. 1 गडी बाद. हो, क्या बात है. लाईन चांगली होती पण ऑप्शनच्या बाहेर आणि वाईटचा इशारा केलाय संकेतने, म्हणजेच आमच्या पंचांनी, आणि लगेचच चॅलेंज केलंय या डिसिजनला. बघायचंय, रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे, मुख्य पंचांनी. वाईटचा इशारा पंचांचा आलाय ऑलरेडी, पण त्या वाईडला हा चॅलेंज केलाय प्रेम म्हात्रेने. बघूया तिसरे पंच यावर काय निर्णय देतील. ओ, ऑफकोर्स बघायचं त्या ठिकाणी पंच सिग्नल करतील. इट्स अ वाईड. रिव्ह्यू लॉस्ट. आता एकही रिव्ह्यू उरलेला नाही आहे फिल्डिंग टीमकडे. जास्त एक्साइटमेंट होती या मुवमेंटला प्रेमची आणि एक्साइटमेंटमुळे आपण बघतो की त्या ठिकाणी आपण रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे आणि एक वाईटची धाव इथे ऍड झाली स्कोर कार्डवर. धावसंख्या 8. हो, व्हॉट अ शॉट. बुलेट आणि थेट सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार. बॅटचा फ्लो बघा या चौकारमुळे धावसंख्या डबल फिगर मध्ये थेट 12वर. पहिल्याच चौकाराची नोंद झाली आहे. लास्ट गो. बॅकफुटला गेला, बॅक टू द बॉलर ऑफर केला फटका खेळण्यासाठी भाग पाडलं, पण तो पहिल्या षटका अखेर धावसंख्या खूप चांगली आहे, दर्जेदार आहे. सुरुवात चांगली मिळाली आहे. गौतमने सुरुवात करून दिली आपल्या संघाला
आणि पहिला चौका त्याने ऑफर केला आपल्या बॅटमधून. तर एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 धावा, 2 धावा पेनल्टीच्या ऍड करत आहोत. धावसंख्या एकूण 14 होईल. बघा फिल्डिंग टीममध्ये एका खेळाडूकडे टी शर्ट नाही आहे प्रॉपरली. जी जर्सी आपण खास करून परिधान करतो खेळण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी, ती एकाकडे खेळाडूकडे नसल्या कारणाने ही 2 रनची पेनल्टी आता इम्प्लिमेंट केली जाते. म्हणजेच काय, तर 2 धावा आपण स्कोर कार्डवर ऍड करतोय. डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे. बघा एक मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळतायत, त्यामुळे शिस्तभंग होता कामा नये. शिस्तीचं पालन करा. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, हे इम्पॉर्टंट आहे. 3 मिनिटं 52 सेकंद. चला मॅच सुरू करा. 4 मिनिटं 5 सेकंद आतापर्यंत. विकेटच्या मागे मयुरेश, बॉलिंग मार्कवर जयेंद्र. ऑन साइड स्वीप आणि चेकी सिंगल कंप्लीट. चेकी सिंगल कंप्लीट या चेंडूवर, आणि तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. स्ट्राईक एंडला गौतम असेल. जयेंद्र बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 तो घेऊन आलाय. धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली धावफलकावरती 15, 15. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक गौतम. बघा पेनल्टीचा मग योगाशी उल्लेख केला की जर्सी तर आहे, पण मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्याकडे नाही आहे, त्यामुळे ही पेनल्टी लागलेली आहे. त्यामुळे ती तुम्हाला दिलेली जर्सी हा सन्मान आहे या क्रिकेट स्पर्धेमधला. तो तुम्हाला सन्मान आपल्या खांद्यावर परिधान करूनच तुम्हाला खेळायचं आहे, आणि तेच आम्ही त्याची जाणीव झाली आहे आमच्या आयोजकांना, त्यामुळे पेनल्टी इम्प्लिमेंट केली. 15. ओ या ठिकाणी बघायचं आहे, कॉट बिहाइंड, एच अँड गॉन. बिग विकेट, बिग ब्लो अँड बिग फिश. गौतम सारखा फलंदाज खूप लवकर बाद झालाय. जेमतेम एकच चौकार मारू शकला गौतम, आणि त्याची मात्र विकेट मिळाली आहे. अनायरा दिवा संघ आतापर्यंत ज्याप्रमाणे त्यांनी परफॉर्मन्स दिलाय, ज्याप्रमाणे त्यांचा प्रवास राहिला या स्पर्धेमध्ये, आणि यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये उचललाय, त्याचं नाव गौतम. त्याची विकेट काढली आहे जयेंद्रने. फलंदाज सज्ज जयेंद्र. स्ट्राईक एंडला फलंदाज उमेश बॅटिंगसाठी येतोय. जेवढा वेळ जाईल तेवढा तुमचा आपण बघतो की आता वेळ निसटून जाईल. लक्षात ठेवा ही गोष्ट, वेळ इम्पॉर्टंट आहे. ऑन साइडला प्लेस केलंय, त्या ठिकाणी शतक डीप मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, आणि एक चेकी सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी आपण बघतो की त्या ठिकाणी बॅट पायाला जाऊन लागते, थोडीशी धक्काबुक्की झाली, पण एकदा तिथे कंप्लीट केली उमेशने. धावसंख्या 16, 16. स्ट्राईक एंडला साहिल, आघाडीचा फलंदाज. आतापर्यंत या मैदानावर त्याने या मॅच मध्ये 4 धावा बनवल्या आहेत, 1 डबल 2 सिंगल. जयेंद्र पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. स्वीप करायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, आणि झेल ड्रॉप. झेल सुटलाय. संधी रनआउटची आहे. डायरेक्ट हिट. अजिबात त्या कॉलकडे लक्ष नाहीये, कोऑर्डिनेशन अजिबात नाहीये. उमेशने जेव्हा धाव घेतली अजिबात कॉल दिला नाही साहिलला, आणि साहिलला स्वतःची विकेट गमवावी लागली. साहिल क्रॉस करू शकतो. साहिल तुम्ही क्रॉस करू शकता, बाउंड्री लाईन तिथे क्रॉस लाईन आहे. सो 1 मोर विकेट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. एकच धाव तिथे कंप्लीट करू शकला फलंदाज, आणि बॅटिंग साठी आता येतोय तो म्हणजेच नवीन फलंदाज गणेश. अनायरा दिवा संघ थोडासा अडचणीत आला. इव्हन स्टार्ट खूप चांगला मिळाला त्या संघाला जय रागाईच्या विरोधात. राऊंड विकेट. जयेंद्र गणेश समोर स्वीप केलाय, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. हर्षल पाटील ज्या स्पर्धेमध्ये ऑफिशियल गुणसंख्यक लेख म्हणून त्यांनी काम पाहिलंय, आणि तोपर्यंत फलंदाज खातं उघडतो. एका धावाने धावसंख्या कंप्लीट करतोय. धावफलकावरती 18, 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जयेंद्र फील्डमध्ये सातत्याने चेंजेस आणतोय. कव्हरला खेळाडू डीप मध्ये उभा केलाय, एक पॉइंट सर्कलच्या मध्ये, गली सर्कलच्या आतमध्ये. ओ चेस करायचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या खूप बाहेर आहे.
वाईड बॉल. 7.5 मिनिट आतापर्यंत झाले सामना सुरू होऊन. ओ हो हो हो, ब्युटिफुल ब्युटिफुल डिलिव्हरी. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अंकी जरी धावफलकावर ती 19. षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन येते प्रेम म्हात्रे. प्रेम म्हात्रे बॉलिंग मार्कवर येतोय. 2 षटकांकडे धावसंख्या 19. नितीन चौकेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करायचा आहे. स्वप्नील महाडेश्वर इथे उपस्थित आहे, त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. विनंती करतो स्वप्नील महाडेश्वर आपण या आणि प्रेझेंटेशन बॉक्स प्लीज जरा खाली करा. ओ प्रचंड वेग. स्वप्नील महाडेश्वर साहेबांचा सन्मान इथे होतोय. नितीन चौकेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण संपन्न करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोरची गर्दी थोडीशी कमी करा जेणेकरून कॅमेरामॅन प्रेझेंटेशन बॉक्स कव्हर करेल. स्ट्राईक एंडला गणेश. बॅक टू बॅक डॉट अँड 1 मोर विकेट. जय रागाई संघ जर अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क करतोय तर थेट साऊथ आफ्रिकेवरनं पारितोषिक आलंय. तर तुम्ही सामना जिंकलात, अंतिम फेरी पोहोचलात तर कल्पेश सुर्वे यांच्याकडनं चक्क 2000 रुपये आणि ते सुद्धा साऊथ आफ्रिकेचे तुम्हाला मिळतील. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील, फाईट द्यावी लागेल. आतापर्यंत गोलंदाजांनी मात्र खूप चांगली कामगिरी बजावली आहे. कल्पेश, आपलं तुझं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. काम जरी तिकडे करत असेल पण लक्ष सगळं लागले त्या डोंबिवलीच्या या बागशाळे मैदानावर या स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट प्रेम. नवीन बॅट्समन स्ट्रायकिंगला आले तो रुपेश ऑन स्ट्राईक. धावसंख्या आपण जी बघतोय अंकी जरी ती धावफलकावर 19 थांबली आहे. ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, कार्पेट शॉट. या षटकातली ही पहिली धावेची नोंद इथे होते. धावसंख्या 20. मागचे 2 चेंडू धाव एकही नव्हती, 1 डॉट 1 रनआउट. ऑफ ड्राईव्ह, क्विक सिंगल आणि थोडासा वाईडिश थ्रो. बॅकअप चांगला आहे जयरागाईचं. 21 धावा अंकित जरी धावफलकावर 21. धावेंसाठी स्ट्रगल सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. इव्हन पहिल्या षटकामध्ये चौकार आपण बघितला होता, दुसऱ्या षटकात आपण मोठा फटका बघितला नाहीये. ओ एज आणि चेंडू चेस होता डीप मध्ये. चांगला प्रयत्न पण चेंडू थांबत नाहीये. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. मयुरेशने प्रयत्नांची शिकस्त केली तो चेंडू कव्हर करण्यासाठी, थांबवण्यासाठी, पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर आउटसाइड एज घेऊन चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय आणि मिळतोय तो चौकार. ज्या चौकाराचा आपण उल्लेख केला की किती वेळ झाला आपण चौकार बघितला नाहीये आणि फायनली तो चौकार आलाय अनायरा दिवा संघाच्या भागासाठी. 25. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 25. बॅकफुटला गेला, पंच केलाय त्या ठिकाणी आपण बघतो एकदा तिथे कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांसाठी बरोबर 11.25 मिनिटं हा वेळ घेतलाय. 10 मिनिटं 52 सेकंद. चला सामना सुरू करा. बॉलिंग मार्क करता गोलंदाजीसाठी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फक्त आपल्या लेखणीने त्याने गुणसंख्या लेखक सजवलं, ज्याने स्कोरिंग केली या स्पर्धेमध्ये. अप्रतिम गुणसंख्याक लेखक तो आता येतोय गोलंदाजी मार्कवर, हर्षल पाटील. बघायचं एक स्किल तर आम्ही त्याचं बघितलंय. हँड रायटिंग खूप सुंदर आहे त्याची, सुवाच्य अक्षर. अनिकेतकडून आपल्या शिवतेज मंगलमूर्ती चषकाकडून एक पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी हर्षलला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ही हर्षलने केलेल्या कामाची पोच पावती आहे. सुंदर अक्षर हाच खरा दागिना. आपण हा सुविचार नेहमी शाळेमध्ये बघायला मिळतो, मराठी शाळेमध्ये. आणि त्याचा ओ क्या बात आहे. बॅकफुटला गेला, पंच केलाय. पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय
आणि त्या सुंदर अक्षर दागिन्याचा शिल्पकार आहे तो हर्षल. एकदा मी ते ऍड करूया स्कोर कार्डवर. धावसंख्या 27-27. स्ट्राईक एंडला उमेश. ओ बघायचं या ठिकाणी झाली ती चूक. विकेट किपर प्रेम म्हात्रे या ठिकाणी थोडीशी चूक करतोय की जवळजवळ ती मात्र विकेट मिळालीच होती. जवळजवळ 200 रुपयाचा आशीर्वाद मिळणारच होता हर्षलला, पण ती दोन्ही हाताने गमावलेली आहे ती संधी. 27. 4 चेंडू शिल्लक. ओ इथे मात्र बघूया विकेट किपर चेंडू कव्हर करेल आणि पंचांचा इशारा येईल तो म्हणजेच वाईट बॉल. दिशेवर नियंत्रण नाहीये. धावसंख्या 28. हर्षल पाटील. ओ एच अँड गॉन. विकेट फॉर हर्षल पाटील and 200 rupees for Harshal Patil from Shivtej Mangalmurthy चषक. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आम्ही त्याला फिल्डिंग करताना बघितलंय. इव्हन आम्ही हे सुद्धा बघितलं की तिसऱ्या मॅच मध्ये तो स्वतःहून बाहेर आला, कारण बाकीचे खेळाडू सकाळपासून आले होते. त्याने म्हटलं की त्यांना सुद्धा संधी मिळू दे, त्यांना सुद्धा खेळू दे, त्यामुळे तो स्वतः येऊन त्याने स्कोरबुक हातात घेतलं. पण या मॅच मध्ये मिळाल्याच्या संधीचं त्याने सोनं करून दाखवलंय. एक सिंगल, एक वाईड, एक डॉट आणि एक विकेट. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आहेत. ओ ऑप्टर चेंडू बघूया. पंचांचा इशारा नो बॉलचा. अजून एक एक्स्ट्रा धाव. एक वाईड, एक नो, एक सिंगल. आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत. एक विकेट काढली हर्षल पाटीलने. प्रेम मात्रे येतोय, काहीतरी कानमर्द येतोय. इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार. स्ट्राईक एंडला गणेश. पुढील चेंडू हर्षल पाटीलचा. ओ बुलेट. थेट आणि बुलेट. परफेक्ट शॉट. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कोऑर्डिनेशन. जसा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आला, बॅट फिरवली आणि खूप चांगला रिव्हर्स स्वीप दाखवलाय. थेट थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. धावसंख्या 33. अनायरा दिवा एक वेगळा चंग बांधून हा संघ उतरला मैदानावर. एक्सलेंट परफॉर्मन्स विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड ऑल्सो. खूप चांगला कोऑर्डिनेशन. धावसंख्या 33. स्वीपचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकदा निश्चितच मिळेल या चेंडूवर. धावसंख्या 34 धावा. बघायचं आहे काय धावेंचं उद्दिष्ट, काय धावेंचं लक्ष, की धावा इथे सेट करेल अनायरा दिवा संघ. स्ट्रायकिंग एंडला रुपेश. 34 धावा धावफलकावर 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या षटकातला शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू. बॉटम हँडचा वापर ऑन द टोस स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलाय आणि तोपर्यंत धावसंख्या अंकित झाली ती धावफलकावर 35. जीत प्रकाश भोर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. विनंती करतो जीत प्रकाश भोर आपण येऊन व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. आणि त्याचबरोबर कृष्णा परुळेकर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. विरोधकांवर ज्याप्रमाणे ते ओरखडे ओढतात आणि त्यांच्या लेखणीतना एक एक लेख आम्हाला खूप आवर्जून वाचायला मिळतात, असे कृष्णा परुळेकर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. नवाकाळच्या अग्रलेखांच्या बादशानंतर असं मी म्हणेन की ज्यांचे लेख जे आवर्जून भुरळ पाडतात, छाप सोडतात, असे कृष्णा परुळेकर यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मागे आम्ही एक सीएम चषक कव्हर केला कोपरमध्ये आणि खूप चांगली क्रिकेट स्पर्धा पवन पाटील यांच्यासोबत त्यांनी मात्र कव्हर केली. असे कृष्णा परुळेकर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. तर एका सत्रामध्ये आपण बघतोय की धावसंख्या जी अंकित झाली धावफलकावर 35 आणि 36चं लक्ष असेल जय रागाई संघासमोर. लक्षात ठेवा जय रागाई संघ आपल्यासाठी एक पारितोषिक जे खास करून साऊथ आफ्रिकेवरनं अनाउन्समेंट झालेली आहे. जर अंतिम फेरीत प्रवेश केला तर चक्क 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. $36 to win, 9 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. कधी षटकामागे 9 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. कृष्ण आमचे खूप चांगले मित्र सुद्धा आहेत. मी असं सुद्धा म्हणेन की उंची लहान आणि कीर्ती महान.
असं व्यक्तिमत्व आहे कृष्णा परुळेकर. आपल्या कोकणातले जत, सिंधुदुर्गातले जत सांभाळून घेतात आपल्या सगळ्यांका. या म्हणत वळूया सेकंड इनिंग मध्ये. स्ट्राईक एंडला तर फलंदाज या संघाचा संघनायक प्रेम आलाय. प्रेमच्या सोबत आलाय मयुरेश म्हात्रे. दोघंही म्हात्रे आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय गौतम. स्वीप करायचा प्रयत्न होता, टायमिंग जमला नाहीये. चेंडू हलकासा पायाला ब्रश होऊन मागे येतोय. डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट. पहिल्या चेंडू निर्धाव. रफ अँड टफ मॅच असं म्हणायला हरकत नाहीये या सामन्यामध्ये. सेकंड एसएफ, उपांत्य फेरी दुसरी. स्वीप, ट्रेडमार्क शॉट. हा दर्जा आहे खेळाडूचा. सिग्नेचर स्ट्रोक. चेंडू बॅटमॅन निघाला, त्याच्यावर रबर स्टॅम्पच लागला होता. चेंडू सीमारेषे बाहेरच जाणार. चौकाराने खातं उघडलंय. बेफाम आणि बेधुंत फटका होता. चौकार. धावसंख्या 4. ओ, हा चेंडू थोडासा लेट झालाय. जसं मी सातत्याने उल्लेख करतोय की अंतराम क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप लवकर फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये डिसिजन घ्यावे लागतात. त्यामुळे हा डिसिजन घेण्यासाठी थोडासा लेट झाला आणि तोपर्यंत चेंडू निघून गेला तो थेट विकेट किपर साहिलकडे. गुड कमबॅक बाय गौतम. डॉट 4 डॉट. रिव्हर्स अँड अगेन डॉट. अगेन डॉट. दबाव, प्रेशर आहे उपांत्य फेरीचं. अंतिम फेरीमध्ये जाण्याचं स्वप्न दोन्ही संघांचं आहे. पण बघायचं आहे कोण कोणावर कुरघोडी करणार, कोण प्रेशर हँडल करणार, कोण या सामन्यावर आपला शिक्कामोर्तब करून आपलं नाव पक्क करणार ते अंतिम फेरीमध्ये. पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर उत्तर होते ते प्रेमचं. नंतरचे दोन्ही चेंडू कमबॅक करणारे होते गौतमचे. गुड बॉलिंग. हो, चेस केलं, चेंडूला जाऊ दिलं. व्हाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. धावसंख्या धावफलकावर 5. 36 धावांचं लक्ष आहे. रिषड क्रमांक 9 धावा करायच्या आहेत, त्यापैकी 5 झाले आहेत धावफलकावर. स्वीप करायचा प्रयत्न, स्वाईप करायचा प्रयत्न होता पण टायमिंग जमलं नाही. चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय म्हणजेच विकेट किपर साहिलकडे. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. एकमेव चौकार आपण बघितलाय आतापर्यंत या इनिंग मध्ये प्रेमच्या बॅटमधून. पण बाकीचे 4ही चेंडू जागेवर खेळून ठेवलंय. जणू काही पायामध्ये वेसण घातली आहे ती गौतमने प्रेमच्या. हो, पुढे खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र अजून एक बॉल जवळजवळ निर्धाव. डॉट बॉल. वॉट ओव्हर. एकमेव चौकार तो बॅटमधून आलाय, एक वाईड आलाय. बाकीचे सर्वच्या सर्व चेंडू निर्धाव टाकलेत. 5 चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाजाने या पठ्ठ्याने आणि काय सुरुवात करून दिली आपल्या संघाला. 36 धावांचं लक्ष गाठायचंय 4 षटकांच्या सामन्यामध्ये. षटकामागे करायचे ते 9 धावा, पण पहिल्या षटकाखेर फक्त आणि फक्त 5. 31 धावा अजूनही करायच्या आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल अँड 31 टू विन. बोली मार्कवर साहू येतोय आणि स्ट्रायकिंग एंडला मयुरेश म्हात्रे. 18 चेंडू 31. रिक्वायर्ड 10.33. 10 ते 11 धावा कराव्या लागतील प्रत्येक षटकामागे. यानंतर पहिला चेंडू. हा चेंडू थोडंसं जागेवरनं फिरत असताना स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला पुल करायचा प्रयत्न, पण चेंडू हा पंच बघताय चेंडू सांगतात की लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 6. आता रिक्वायर्ड कमी झालाय. बॅक टू द बॉलर. ऑन साइडला प्लेस केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल, फेक करेल तोपर्यंत चिकी सिंगल इन बिटवीन द विकेट. तेवढं तुम्हाला फास्ट राहावं लागतं 2 विकेटांच्या मध्ये, 2 स्टम्प्सच्या मध्ये, तेच बघायला मिळालं. अजूनही धावी ऍड होईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 7 आपण बघतोय. 36 धावा करायच्या आहेत आणि प्रेमची बॅटिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे या मॅच मध्ये. हा चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर निघतोय चेंडू. पंचांकडे अपील करतायत आणि पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. साहू. गुड बॉलिंग साहू.
हा चेंडू पंच केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप चांगला आहे, बॅकअप त्या ठिकाणी चांगलं आहे. गुड फिल्डिंग. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये बॅकअप पाहिजे. तुम्ही घरी काम करताय, घरामध्ये काम करताय, घरातल्यांसाठी काम करताय, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बॅकअपची गरज आहे. भवानी स्पोर्ट्सचे ओनर पुन्हा एकदा विनय पवार यांचे इथे आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे. काल त्यांचा आपण वाढदिवस खूप जोरात आणि जल्लोषात साजरा केला. यांचं पुन्हा एकदा आगमन झालं. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की प्रत्येक मॅचचं टी शर्ट जे भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी पुरस्कृत केलंय. त्यांना विनंती करतो विनय पवार आपण पुन्हा एकदा विनय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून हे इन्व्हिटेशन आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. नवनीत वजे बोलत आहेत आपल्याला, आपण व्यासपीठावर या. विनय पवार आणि प्रशांत स्वतः त्यांना घेऊन येतात. प्रशांत सावंत. जसं मी उल्लेख केला सातत्याने, काल सुद्धा मी उल्लेख केला जेव्हा आपण वाढदिवस सेलिब्रेट केला, की सध्या आपण जे कल्याण डोंबिवलीचे क्रिकेटर्स जे बघतोय त्यांच्या मागे समर्थपणे उभं राहणे. काय फटका आहे, काय स्वागत. विनय पवार यांचं स्वागत बघा, प्रेम भोईरने चौकाराने केलंय. व्हॉट अ शॉट. चेस अँड एक्झिक्यूट, चेस अँड डिस्पॅच, चेस अँड डिलिव्हर्ड. ब्युटिफुल स्ट्रोक. दुसरा चौकार या फलंदाज प्रेमच्या बॅटमधून. धावसंख्या आपण बघतोय जी धावफलकावर 14. ऑन साईडला प्लेस केलंय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय. शेवटच्या चेंडूवर एकदा तिथे मिळते धावसंख्या 15 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर 15. 7.5ची गती आपण बघतोय सध्या धावफलकावर. आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावा. उलटा पुलटा 12-21 हे समीकरण. जसं मगाशी आपण ऐकलं की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी क्रिकेट टुर्नामेंट प्रेक्षकांच्या भेटीला येते. हा जसं त्याने मगाशी मयूरने सुद्धा उल्लेख केला की ग्राउंड अजून कन्फर्म नाही आहे, पण डेट कन्फर्म झाली आहे. 28 आणि 29 मार्चला तुम्हाला डोंबिवली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा बघायला मिळणार आहे. ज्या स्पर्धेकडे खास करून या खेळाडूंचं लक्ष लागलेलं असतं. कॉम्बिनेशन कशा प्रकारे होणार आणि खास करून उत्कंठा कुठे असते मयूर, तर ऑक्शनमध्ये. ऑक्शनमध्ये उत्कंठा शिगेला पोचलेली असते की कुठला संघ मला कुठल्या खेळाडूला घेणार, कशा प्रकारे तो संघ बांधणार. आणि डीपीएलची उत्कंठा तर शिगेला पोचली प्रेक्षकांसाठी सुद्धा. बॉलिंग मार्कवर साहिल येतोय. साहिल राऊंड विकेट. बॅकफुटला गेला. व्हॉट अ शॉट. बॅकफुट पंच. दर्जा, बुलेट आणि थेट. काय शॉट होता. डोळ्याची पापणी लवते न लवते तो थेट बाउंड्री त्याने गाठली त्या चेंडूने आणि सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार. धावसंख्या 19. आता 11 मध्ये 17. खूप बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा. एकमेव दुवा आहे, एकमेव फलंदाज आहे आणि ही एकमेव जोडी सुद्धा आहे मैदानावर ज्या धावसंख्येचा पाठलाग करू शकते. चेंज ऑफ पेस होतं, गतीमध्ये परिवर्तन. विकेट किपरच्या मागे आपण बघतोय संघनायक, तिथे गणेश उभा आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण बघतो जी थांबली ती 20 वर. अजूनही करायचे ते 16 धावा सामना जिंकण्यासाठी. बॅक टू द बॉलर. समोर मारला फटका आणि थेट साऊच्या हातामध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत भर. धावसंख्या 21. अजूनही करायचे ते 15 धावा सामना जिंकण्यासाठी. अनायरा दिवा विरोधात जय रागाई अशी ही फाईट आहे. ओ इथे मात्र एज होती. संधी होती रनआउटची आणि झेल ड्रॉप केलं एसटीच्या मागे गौतमने. साहिलने भाग पाडला फटका खेळण्यासाठी. ही जोडी ना डोकेदुखी आहे. ही जोडी जोपर्यंत तुम्ही फोडत नाही तुम्हाला विजयापासून वंचित राहावं लागेल. अनायरा दिवा आणि विजयाच्या मध्ये जर कोण उभे असतील तर हे 2 फलंदाज आहेत, खास करून प्रेम. धावफलकावर धावा आहेत त्या 22. दिशा दिली आहे. ओ क्या बात आहे. अत्यंत पुअर फिल्डिंग साहिलची. साहिलच्या समोरून चेंडू निघून गेलाय. साहिल नाही, आपण बघतो त्या ठिकाणी आघाडीचा फलंदाज हरेश होता, त्याच्या समोरून चेंडू निघून जातोय आणि त्या गॅप मधून हा जणू काही सुईतला धागा ओला तसा फटका बघायला मिळाला. चौकार आणि धावसंख्या 26. 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा.
हा चौकार सामन्याचं चित्र बदलू शकतो आणि ती धमक ठेवतोय प्रेम भोईर, प्रेम म्हात्रे. पुण्याचा एज आणि चेंडू सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 4, बॅक टू बॅक चौकार. आता इक्वेशन बघा, 6 चेंडू आणि 6 ची गरज. रन अ बॉल इक्वेशन, 6 बॉल अँड 6 टू विन. आतापर्यंत अनस्टॉपेबल, अनबिटेबल ही जोडी मैदानावर, ज्यांनी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत जी भागीदारी बनवली आहे मैदानावर आपण बघतोय ती 30 धावेंची. सहा चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावा. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांकाचं शेवटचं गणेश. चेंडूने हातामध्ये या सामन्याचा भवितव्य तो घेऊन आलाय. 6 बॉल अँड 6 टू विन. एक उत्कंठावर्धक सामना, रस्सी खेच दोन संघांमध्ये. गणेश राऊंड विकेट. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबल, क्विक सिंगल. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ऑन स्ट्राइक, प्रेम. नावात फक्त प्रेम आहे पण दयामाया हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे बॅटिंग करत असताना. ओ हो, काय शॉट होता. फटक्याचा चटका लागलाय आणि उमेशने मोठी चूक केली आहे. सीमारेषेबाहेर चौकार. सामना अक्षरशः हिरावून घेतलाय या प्रेमने. प्रेमने जे गॅप मध्ये चौकार मारले, मिसफिल्ड झाली आणि तिथून मात्र सामन्याचा मोमेंटम शिफ्ट झाला. स्कोर इज इक्वल, फक्त एका धावेची गरज. स्कोर लेवल, स्कोर इक्वल, एका धावेची गरज आहे. स्ट्राइक एंडला प्रेम. पुन्हा एकदा गणेश तयार पुढचा चेंडू घेऊन. 4 चेंडू 1 धाव. कट करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आता मात्र स्वतःची पोझिशन बदलतायत. फलंदाजाची हिशेजारी जास्त वाढलेत आता मैदानावरच्या आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये खास करून. 3 चेंडू 1 धाव. ओ क्विक सिंगल, कॉन्फिडेंट सिंगल आणि सामना फिनिश. सामना ते जिंकलेला आहे आणि थेट अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क केलंय जय रागाई या संघाने. पहिल्या दिवसातले दोनही संघ जे आपण बघितलं की क्वालिफाय झाले होते तेच संघ आता अंतिम फेरीमध्ये असणार आहेत. आजच्या दिवसातले क्वालिफाय झालेले संघ स्पर्धेतनं बाहेर, म्हणजेच काय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर त्यांना मानांकन मिळेल. पण आता दोन्ही संघांना इथे इन्व्हाइट करतो. क्रीजवर आपण लाईनअप करून घ्या. आपल्याला जास्त आता वेळ नाही आहे. जवळजवळ आता 5:15 वाजत झाले आपल्या घड्याळामध्ये आणि आता आपण लाईनअप करून घेणे फायनलसाठी. दोन्ही संघाचे संघनायक आपल्या खेळाडूंना घेऊन ग्राउंडच्या आतमध्ये या. जय रागाई आणि श्री 11 दोन्ही संघांचे संघनायक आपल्या पूर्ण संघाला लाईनअप करायचं आहे ग्राउंडच्या आतमध्ये. सो या सामन्याचा सामनावीर प्रेम म्हात्रे ठरलाय. प्रेम म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. आणि मी कृष्णा परुळेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार द्यावा. तुम्ही ज्या अर्थाने जे लेख लिहिता आज त्यात लेखाचंच डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून आम्ही त्यांना एक पेन सुद्धा गिफ्ट करत आहोत. कॉप्सिलचा एक पेन आहे तो आम्ही गिफ्ट करतोय त्या खेळाडूला. तुमच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत तो पुरस्कार. कॉप्सिलचं एक पेन, भवानी स्पोर्ट्सचं ब्रँडेड टी शर्ट आणि एक आकर्षक सामनेचा पुरस्कार. चला प्रेम आधी ये. प्रेम इकडे आधी. सामनेचा पुरस्कार घ्या आपण आधी. कृष्णा परुळेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत सामनावीराचा. कल्पेश सुरू यांच्याकडे एक स्पेशल प्राइज आलंय. 2000चं पारितोषिक तर मिळेलच कारण संघ अंतिम फेरीत पोहोचलाय, पण स्पेशल प्राइज 500 रुपीजचं कल्पेश सुर्वे याच्याकडून, ते म्हणजेच प्रेम म्हात्रेसाठी. आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज साहिलसाठी सुद्धा आहे, त्याने विकेट काढली त्याबद्दल.
शिवतेज